आजच्या व्हिडिओचं नाव आहे मित्रांनो, तुमच्या दिवसाची सुरुवात आरोग्यपूर्ण करायला हवी. काय ते बघूया. आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा शरीराची पचनक्रिया थोडी कमी प्रमाणात चालू असते. अशा वेळेला रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी पिणं म्हणजे शरीराची हलकी डिटॉक्सची सुरुवात करून देणं. त्यात लिंबाचा रस आणि मध घालणं म्हणजे दोन नैसर्गिक घटकांचा कमाल संगम. पुढे बघूया मित्रांनो. हे अनेकांना सहज आणि निरुपद्रवी सवय वाटू शकते, पण यात लिंबाचा रस आणि मध यांचा समावेश केल्यास तुमच्या आरोग्यावर त्वचेशी आणि वजनाशी संबंधित बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. चला तर या साध्या पण प्रभावी आयुष्य मंत्राची माहिती करून घेऊया. सकाळी पहिली पायरी. आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा शरीराची पचनक्रिया थोडी कमी प्रमाणात चालू असते. अशा वेळेला रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी पिणं म्हणजे शरीरात एक हलकी डिटॉक्सची सुरुवात करून देणं. त्यात लिंबाचा रस आणि मध घालणं म्हणजे दोन नैसर्गिक घटकांचा कमाल संगम आहे. लिंबाचा रस. फायदे अनेक. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन 3 आणि अँटीऑक्सिडंट्स हे त्वचेसाठी वरदान आहे. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार, उजळ आणि निरोगी वाटू लागते. कोणत्याही नवीन आरोग्य साधनाद्वारे सुरू करताना साधेपणा महत्वाचा असतो आणि लिंबाचा रस हा साधा पण शक्तिशाली घटक असतो. पोट साफ आणि वजन नियंत्रण. जेव्हा आपण रिकाम्या पोटी हे मिश्रण घेतो तेव्हा हे पाण्याचं स्क्रबिंग प्रभाव निर्माण करतो, म्हणजेच आतल्या अवशिष्ट पदार्थांना हलक्या पद्धतीने बाहेर काढण्यास मदत करतो. नियमितपणे हे करत राहिल्यास पोटाचा फुगीरपणा कमी होण्याची शक्यता वाढते. आणि ज्या व्यक्ती वजन कमी करण्याच्या प्रवासावर आहेत त्यांच्यासाठी हे एक सुलभ आणि सुरळीत मदत ठरू शकते. त्वचेशी संवाद साधा. हे काय ते बघूया. साधे पण प्रभावी. काजळ, लिंबाचा रस आणि मध यांचं मिश्रण शरीरात अँटीऑक्सिडंट्स पुरवते. त्यामुळे त्वचेला सूज कमी होते, अंकुर कमी आणि एक झळाळीपूर्ण लूक मिळू शकतो. ज्यांना फेस लूक सारखी एखादी व्हॅटिलिटी हवी आहे त्यांच्यासाठी अगदी परिपूर्ण आहे. नियमितपणे वापरण्याचा मंत्र. सकाळी उठल्यावर 20 ते 30 मिनिटात हा ग्लास पिण्याची सवय लावण्याची शिफारस आहे. गरम पाण्यात म्हणजेच उघडपणे गरम नसलेले पण हलकं गरम पाणी घ्या. त्यात लिंबाचा अर्धा किंवा एक भाग लिंबाचा रस आणि 1 चमचा मध घाला. पहिला ग्लास प्या. नंतर 15 ते 20 मिनिटांनी हलका नाश्ता करा. हे रोज सुरू केल्यास आणि काही आठवड्यांनी त्याचा परिणाम नक्की झाले. मध म्हणजे नैसर्गिक गोडी, पण त्याचबरोबर हळूहळू शरीराला ऊर्जा देणारी आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करणारी खाद्य घटकही आहे. पोटात हलका ताण तोडण्यासाठी आणि शरीरात उत्तम प्रकारे पोषण देण्यासाठी मध उपयुक्त आहे. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.